भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी पाहू शकता अर्धापूर बायपास पांगरी फाट्याजवळ एक टेम्पो पलटी झालेला आहे। यामध्ये कुणी जखमी झालं नाही। पुन्हा एकदा वसमत फाटा पोलीस महामार्ग पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी क्रेनच्या साहाय्याने जो टेम्पो पलटी झालेला आहे त्याला काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। आता जवळपास रात्रीचे 12 वाजलेले आहेत। जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच। या ठिकाणी पाहू शकता अर्धापूर पोलीस चौकीचे कर्मचारी क्रेनच्या साहाय्यानं जो टेम्पो पलटी झालेला आहे तो पलटी काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत। हे पाहू शकता या ठिकाणी पलटी झालेला टेम्पो काढते वेळेस आणि एका साईडला कर्मचारी वाहन काढून देते वेळेस या ठिकाणी पाहू शकता वसमत फाटा महामार्ग पोलीस चौकी। या ठिकाणी पाहू शकता वसमत फाटा पोलीस चौकीचे कर्मचारी रात्री 12 वाजता या ठिकाणी गाडी काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत। अर्धापूर बायपासवर ही घटना घडलेली आहे थोड्या वेळापूर्वी। ही घटना कधी झाली आणि तुम्ही कधी या ठिकाणी आलात? घटना अर्धा 1 तास पूर्वी आम्हाला कळालेली आहे आणि क्रेन आणण्यासाठी आम्ही टोल नाका येथे जाऊन क्रेन आणलेलं आहे। क्रेन आणल्यानंतर सदर चालक हा घनसांगवी जिल्हा जालना येथील असून त्याला क्रेन आणून आता हे वाहन रोडवर काढत आहे। कुणी अपघात झालेला आहे? हे अपघातामध्ये कुणी जखमी झालेलं आहे का? वगैरे नाही, ड्रायव्हरला कुठलाही मार वगैरे नाही। फक्त गाडी फक्त त्याचं संतुलन बिघडल्यामुळं गाडी खाली गेली। चल या ठिकाणी पाहू शकता कुणीही या अपघातामध्ये जखमी झालेलं नाहीये आलं असं अर्धापूर पोलीस चौकीचे पोलीस अंमलदार यांनी सांगितलेलं आपण पाहू शकता। या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। गेल्या जवळपास अर्धा ते पाऊण तासापासून जी गाडी पलटी झालेली आहे त्या गाडीला काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत।